सरपंच मला काय वाटतंय बरं का, आता गाडी बिडी फिरून येणार लई कंबरन ते दुखायला लागले बरं का. ते फॉर्च्युनर बसून यांचे कमरे दुखत येत राव. काय करणार आता, किती 5-25 वर्षापासून ती फॉर्च्युनर आपण वापरतो, काय तिचं कौतिक आहे. कमांडर घ्या ना एखादी जुनी सेकंड. पण मला काय म्हणायचं, हेलिकॉप्टरचा जरा विचार डोक्यात चालला. हेलिकॉप्टरच जर घेतलं तर हेलिकॉप्टर हा कुठे भेटेल, कुठे शोरूम आहे त्याचं. किती म्हशी आता? म्हशी काय आपल्या 100 म्हशी आहे. 100 म्हशीला गिरायक बघ गांठ्या. हेलिकॉप्टर घ्यायचं काय सरपंच, आपलं म्हशीपर्यंत काय आपल्या माल आपण तुम्हाला माहित नाही काय, आमचा बँका भरून ठेवलेल्या आहेत. अरे बँका भरल्यात, पतसंस्था भरल्यात. तुम्ही सांगा फक्त कुठे भेटत आहे ते. तुम्हाला सुद्धा विचारलं नसतं आम्ही, आता हेलिकॉप्टर आमच्या तिकडे मळ्यात आणून लावलं असतं. 5 कोटी पर्यंत जाईल. 5 कोटी ना कवा बी बघा लगेच. मला ठेवता का हेलिकॉप्टर धुवायला, पुसायला, बिसायला, त्याला ऑइल पाणी करायला? अरे गांठ्या, तुला हेलिकॉप्टरची ड्युटी देऊन टाकली असते मी, पण मी अजून हेलिकॉप्टरचा फक्त विचार केला. घेतलं का नाही हे विचार. का नाही घेतलं? भावकी आमची सगळ्या दुनियाची बोगस. अरे मी जर तिथं गांठ्या लावलं ना ते हेलिकॉप्टर आमच्या मळ्यात, रात्रीच येऊन पाणी आणि पंखे नट बोल्ट काढून देते ना, भांगारमध्ये त्या श्यामाला इकते. अशी आमची भावकी. त्याला पत्रे शेड करायचं ना. आता 5 कोटी हेलिकॉप्टरला घालणार, 12-15 हजार रुपये पत्रे शेड लागणार. काही केलं ना या शेप हेलिकॉप्टर आमचा उडायचा टाइम झाला का गोटे आणते, टापक्याच खाली पाडते ना. अशी भावकी आमच्या. काय सांग तुम्हाला माहित नाही भावकी कशी असती. हेलिकॉप्टर असं आमचं हेलिकॉप्टर निघायचं म्हणलं का असे दावे सुली बिली बांगा 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 पिंकीते बरं का, आणि त्याच्यावर टाकीते ना खाली वडते, पण वर नाही लावू द्यायचे. चेअरमन बाई ती हेलिकॉप्टरच्या शिफ्टवर कपडे वाळत घालायला त्यांना आता काय मागच्या पंख्यावर चेअरमनचे अंडरपॅन्ट, पुढच्या पंख्यावर बनियान. यासाठी माझ्या डोक्यात एक विचार आहे. काय? प्रायव्हेट जेट घ्यायचं. असे जर भावकी पुढे आली ना, हे असंच जेट अंगाव का 2-4 भावकी चुलत भाऊ वगैरे घेऊन असंच वर थेट वर तिकडं सोडून यायची, तिकडं जोडून यायचे. मग जर कोणी आलं मध्ये परत भावकीचं तर परत एक उड्डाण. त्याच्यासाठी जरा जेट घ्यायचा विचार आहे, प्रायव्हेट जेट. बघा तेवढं सरपंच तेवढ्याला भेटते काय नाही. त्याचे शोरूम कुठे आहेत काय आपल्याला काही माहित नाही, पण ते कपिल शर्माने का कोणतरी घेतलं होतं 15 कोटीला, ते ऐकलं होतं भाऊ. 2 कोटी भरू नंतर हप्ता मागून घेऊ. त्याचा काय हप्ता नाही भेटायचे का बरं? ते कोणतं फायनान्स असेल ना त्याचं काहीतरी. जेटला हेलिकॉप्टरला खायचे हप्ते. ते म्हणते घेता कशाला पैसे नाहीत तर. आता काही बी भेटत आहे राहून असं काय. चेअरमन बाई त्या उचला नाही तर घरचं हेलिकॉप्टर तर ये ना माणसात बसलं काहीला फोन आईचा फोन आलाच. हा काय जायचंय का? तू एक काम कर ना, तू ये ना कायमची जाऊन राहणार तू माहेरी तिकडं. मी माझ्या भाकरी तुकड्याची सोय करायला माणसं आहेत, तू काही काळजी करू नको. तू कायमची गेली तरी काहीच हरकत नाही मला आता. हा 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 बरं हा येतो. चेअरमनला घरी जायचं नाही काय ना आज? काय रे माणसं जरा गप्पा बिपा. आता किती गहन विषय चाललाय फार माझ्या डोक्यात. आता ते यान सकट असतंय जणू कोणतं तरी सरपंच. ते जमत काय कधी प्रायव्हेट देतात का ते? नाही त्याची एवढा अभ्यास नाही बाबा. गरीब बापड तेवढा अभ्यास करून ठेवा तुम्ही. आम्ही जरा येतो चेअरमन बाई काय म्हणतात बघू. घरी जाऊन दांडा नाही काढला म्हणजे बरं होईल. काय आता खरंच चेअरमन तिकडे पैसे आहेत का भापारी आहेत नुसते घंट्या? काय कळलं ना त्यांचं ध्यान आणि यान आणि काय नाही. अवघड आहे. कशाला फोन केला तर तू? अहो चला लवकर जायचं आपल्याला. माझ्या बहिणीची सासू वारली. आता तुझ्या बहिणीच्या सासूला आताच मारायचं होतं काय? अरे कसं जायचं आता? तुला माहिती आहे ना आपली फॉर्च्युनर तिकडे मी नाही का गॅरेजला टाकलेली आहे, तिची सर्व्हिसिंग आहे आज. मारायला काही टाइम टेबल लागतं का? माणूस कधी मरू शकतं. तुम्ही ते मला कारण सांगू नका. लवकर जा, ती गाडी घेऊन या मला. चला बरं सोबत जायचं आपल्याला. आता गाडी आज कस काय भेटेल ती आपल्याला? गाडी आज नाही भेटायची मग काय 4 दिवसांनी भेटेल का? तिथं मैत्रीला हात लागले पाहिजे. आता उगा मैतीचं काम आहे म्हणून, नाही तर मी अजिबातच गेलो नसतो कोणाची गाडी मागायला. आता बघत होती सरपंच. हा तुमच्या जवळचे आहेत ना ते सरपंचाचीच गाडी आणा. परत मागे जावं लागेल आता. लवकर या. आपली गाडी इकडे आता दिसली मला. कोण नेली? मी आलता गणेश गोठे आलता घेऊन गेला. तेच म्हणलं तुम्ही इथं वाटले गाडीत तुम्ही इथं लगेच मागे आले. काम असतंच आहे सरपंच. काय झालंय आमच्या
हिच्या बहिणीची सासू वारली हा. आणि आता मैतीला जायचे ना, आमची फॉर्च्युनर तर गॅरेजला आहे, काम काढलंय तिने जरा. मग आता जायचं कसं, म्हणलं तुमची गाडी घेऊन जा. बघा आता तोच विषय चालला होता माझा. मेवना नाही का गणेश बोटे, हा. तो आला आणि त्याच्या सासवडीला गाडी घेऊन गेला. ते आता योच म्हणत होता, बाळू तुम्ही इथं बसले गाडी कोणी नेली? हा आता कसं करावं, आता कोणाची गाडी न्यावं बघावं लागेल काहीतरी. बघा सरपंच. बघा माहितीचं काम आहे. हा ना राव, ती काय अवघडच काम झालं. नेमकं बघा दोन्ही गाड्या बाहेर आपल्या. हो चेअरमन, नाव कुठं निघले गणगणित? हा जरा गणगणी पाठीमाग. माझ्याकडे त्या पैसे मी घेऊन येतो. हार, फुलं, नारळ, अगरबत्ती, हळद, कुंकू. आणि कशाला ते हरण बोल ती तुमची हेलिकॉप्टर आला असेल ना, त्याची पूजा बिजा नको करायला का? आयला तू चेष्टा करायला लागला काय राव, माझ्या मागे काय गडबड आहे? अरे मला सासरवाडीला जायचंय, हिच्या बहिणीची सासू वारली, नेमकं माझी गाडी गॅरेजला आहे. सरपंचाकडे गेलतो, सरपंचाची गाडी गेली, ते बोठी घेऊन त्याचा सरपंचाचं मेवना. मला गाडी भेटा, तू लागला आता ह्या आलं ते आणा. बैलगाडीने जाता का? बैलगाडीने चेष्टा करतो का चेअरमन आता कुठं बैलगाडी सासरवाडीला जाईन काय? बैलगाडीला का आलं? आधीच काळात लोक बैलगाडीत नव्हते जात का? कसे जात होते? जात असते ना आधीची, आता काळ कोणता आहे म्हणजे चेअरमनला काय आला बैलगाडी? मग तुमचं ती हेलिकॉप्टर येणार होतो, जेट येणार होतो, कोणतं ती यानाची चौकशी करणार होते ना तुम्ही. अरे घेईन मग हेलिकॉप्टर मी, काय तू काय असा साधा समजला का काय? इथं गावात गाडी भेटा ना तुम्हाला, आणि तुम्ही हेलिकॉप्टरच्या जेटच्या गप्पा आणता टामा टामा. ते म्हणतात ना, खिशात नाही आला आणि बाजीराव म्हणत, तशी गत झाली तुमची. लय बोलायला लागला बरं का घंटे, तू जरा जास्त बोलू नको लय. सायकलीवर जा सासूरवाडीला, नाही तर रिक्षा करा भाड्यानी. अरे एवढ्या खोटा नाही तर मला चेअरमनला बोलायला लागला तू. आयला लय टोचून बोलला गाडी या. आयला म्हणतेत ना, जब आदमी का समय खराब हो तो वो उठ पर क्यों ना बैठ जाए, कुत्ता काठी लेता है. तसंच झालंय आज. एक काम कर, आपली गाडी काढ आणि लगेच सर फाट्यावरून आहे ना लगेच. ओ चेअरमन, काय गणगणित आहे? काय गडबड अरे आहे? बाबा मला तिकडे जायचंय सासरवाडीला, हिच्या बहिणी सासू वारली, नेमकं मला गाडी मिळाणार. माझी फॉर्च्युनर आहे, याला गॅरेजला. मी गाडी पाहतोय कोणाची तरी, जायचंय. अहो मग चेअरमन एक काम करा, आपली टू व्हीलर घेऊन जा ना. हा? आता चेअरमन टू व्हीलर वर जाईन का? नेहमी सासरवाडीला ते फॉर्च्युनर मध्ये जाणारा चेअरमन आता तुझ्या टू व्हीलर वर जाईन का? तू निघ, मी बघा एखादी गाडी एखादी बघतो भेट. अहो मान्य आहे चेअरमन, तुम्ही मोठे माणसं आहे, फॉर्च्युनर शिवाय हिंडत नाही, पण आधी मध्ये तुम्हाला लागते तर आमच्या गाडीचा बी कधी वापर होऊ द्या. अरे ते बोज राहीन का चेअरमनचा सासरवाडीत मोटरसायकलवर गेल्यावर? आजपर्यंत फॉर्च्युनर सोडून मी कधी गेलो नाही त्या माझ्या सासरवाडीला, आणि आता तिथं मी असे टू व्हीलर वर जाईन का? आयला म्हणजे चेअरमन काय बंगलं काय काय त्याची परिस्थिती? सासरवाडीकडचे लोक चांगले असेल ते समजूत घेते, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असेल, नाही, अडचण नाही, नाही. असेल. मला असं माझ्या बोजात राहावं लागतं. मी माझ्या असं एकदम प्रतिष्ठा कमी होऊ देत नाही मी, आणि ते बी सासरवाडीला जमायचं नाही. तुम्ही निघा, मी माझ्या गाडीची सोय करीन. चला 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 लवकर चला. अहो नेले असते राव चेअरमन, काय राव जाऊन दे, आपण तर आपल्या जवळ काय देत होतं आपण चांगलं. हो चेअरमन, भेटली की नाही गाडी? अरे नाही ना बाळूराव, गाडीच भेटा ना. मी गाडीच पाहतो राव. तिकडे आहे ना पाहुणे थांबले, चेअरमन येणार आहेत म्हणून, नाही का ती अजून माहीत नाही केली त्यांनी. अजून माहित नाही केली? नाही ना राव. अहो गावात किती का गाड्या आल्यात राव टू व्हीलर. हा, कोणाची घ्यान जाणार राव? हा ना राव, पण आता टू व्हीलर वर कसं जाऊ रे बाळू मी? आहे का चेअरमन? अहो वेळ आल्यावर करावं लागत तसं. अहो चेअरमन तुम्हाला सांगतो, कोरोना काळात अहो मोठमोठ्या बिल्डिंग फ्लॅटमध्ये राहणारे पुणे मुंबईला लोक इथं गावात जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन झालेली आहेत. माझ्या डोळ्यांनी बघितलेत. हा, वेळ जर आली ना तर माणसाला काही करावं लागत. आता बस आहे, तुम्ही फॉर्च्युनरनी जाता आणि काय जाता, पण एखादी टू व्हीलर घ्या टपक्यात जा. अरे बाळू तू म्हणतो ते बी खरं आहे बरं का. तू मग? कसे डोळे उघडले माझे. माणसाचं श्रीमंती वेगळी आणि माणसावर आलेली परिस्थिती वेगळी. माणसाने लय बी हवेत लय माच करू नये. आज म्हणजे एवढं जायचंय तर मला फोर व्हीलर भेटा ना. हा, ती कांबल्या म्हणला होता बरं का, माझी टू व्हीलर घेऊन जा. तर म्हणलाय ना कामल्या, हा, मी एक काम करा, त्याची टू व्हीलर घ्या आणि जा. ती मौत खोळंबली असेल लवकर. बरोबर आहे. हा चला चला. चालेल, या मग. तुका भाऊंची विहीर आहे ना, त्याच्या पलीकडच्या मळ्यात जाऊ ना. आता कुठं राव, मला इथे कटाळा आलेला आहे. निवंत जाऊ, आता कसं आता उजेडी मग तेच अंधार झाल्यावर जाऊ ना. हा, तसं करू मग. हा, घरून तू घेऊन ये पार्सल. चालतंय. ए कमलेश, तुझ्या गाडीची चावी दे बरं मोटरसायकलची, मला जरा जायचंय सासरवाडीला. चेअरमन, अहो तुम्ही मोठे माणसं, तुम्ही फॉर्च्युनर मध्ये फिरणारे, आता टू व्हीलरवर फिरणार गावातले लोक, जाताना पंचकृषीतले लोक नाव ठेवतील तुम्हाला, आहे ना चेअरमन? टू व्हीलरवर हे वेगळं वाटन. नाही नाही, तुम्हाला शोभणार नाही. तुम्ही एक काम करा, आपले फॉर्च्युनर घेऊन जा,
थोडी वाट बघा पण फॉर्च्युनर मध्येच जा. ते कसं आहे आपले लोक गाडी ओळख कार्यकर्त्यांची गाडी घेऊन चेअरमन चेअरमन हे नाव ठेवतील लोक आणि मोठे लोक आहे ना वापरत नाही आपल्या सारख्यांच्या गाड्या भाऊ. बिलकुल नाही. त्यांना म्हणजे ते जीवारे लागते तिकडे म्हणते जा तिकडे. अरे कमलेश तसं नाही. हे बघ काय आहे बरं का, मी थोडा हवेतच होतो जरा, पण परिस्थितीने बरोबर मला जागेवर आणलं. माणसाने काय असतं माहितीये का, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये असं म्हणते ते बरोबर आहे. लय हवेत बी नाही राहायला पाहिजे माणसं. कोणावर कधी कशी वेळ येईल आणि कोणाला कोणाची गरज लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. आज मग माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, काय आहे, सगळे आहे, पण आज टायमाला मला गाडी मिळाना. त्यामुळं मला बी कळलं की कधी कोणाला कमी लेखू नये, कोणाचा उपयोग कधी होईन आणि कधी कोण मदतीला धावून येईन ना सांगता सुद्धा यायचं नाही. ते सॉरी बरं का, मागाशी मी तुला बोललो की चेअरमन गाडीवर फिरण कान कसं वाटण, काय नाही रे मानपान काय नसते, ते समजलं मला सगळं. 4 व्हीलरवर काय 2 व्हीलरवर काय सारखेच आहे. आपल्यालाच असं वाटत असतं का माझ्याकडे लय मोठी गाडी आहे, कोण लोक विचार नाही करीत. लोकांकडे माझ्याकडे फॉर्च्युनर आहे ना, लोकांकडे त्याच्यापेक्षा मोठी गाडी आहे. आपल्यालाच मलाच वाटत होतं की मी माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, काय काही कामाला नाही. टायमाला जी गाडी कामाला येईल, टायमाला जो माणूस कामाला येईल तेच खरं. आयुष्यात चेअरमन अहंकार नसावा. एकदम बरोबर, काय? एकदम बरोबर. आता शेवटी ठीक आहे, तुम्हाला प्रवास करायचा आहे ना तर प्रवास महत्वाचा आहे. ते तुम्ही फॉर्च्युनर मध्ये जा तर 2 व्हीलर वरती जा. तुम्हाला आता योग्य वेळेला तुम्हाला त्या गाडी करून तुम्हाला त्या प्रवासावर निश्चित ठिकाणी जायचंय ते महत्वाचं. ते महत्वाचं. आत्ताच्या कंडिशनला वेळ महत्वाची. हे काय चेअरमन तुम्ही काय बोललेलं आम्हाला काय राग आलेला नाही. शेवटी तुम्ही आमचे नेते आहेत, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहेत, आम्ही तुमचं खाल्लं मिठाला जागणारे माणसं आहेत. आता आम्ही आहे गरीब, सगळ्या गोष्टी आहेत, पण आम्ही कसं आहे माणुसकी सोडत नाही. तुम्हाला आत्ता परिस्थिती तुम्हाला जाणं गरजेचं आहे ना, तर तुमचा प्रवास सुख करत जा. धन्यवाद कमलेश. आता येतो मी, जरा काम आहे. पण ते पण सांग त्यांना पेट्रोल टाकायची गरज नाही. अरे नाही प्रेम आहे. अरे आपण वतनदार घराणे, आपल्या गाडीत कसं पेट्रोल कधी बी फुल ते सांगायचं एकदम टॅकल्याला बिंदास जा चेअरमन. थँक्यू कमलेश. ओके गुड नाईट. ओके गुड नाईट. गुड नाईट.